काय रे पैलवान, काय करायलायस? दिसत नाही वय, शेंगा सोलायलोय. अरे ते दिसते की, पण शेंगा कशाला सोडायलायस? काय नाही. 2 दिवस घरात करायलास, बायकांची समधी कामं शिकलास की? ए बायकांचं पुरुषांचं तसं काय नसतंय, काम ते काम असते. काय असं असते काय? हा हा, ह्यो टाइमपास कशासाठी चाललाय म्हणायचा? ए टाइमपास नाही, कौतुक करायला सोलतोय. कुणाचं कौतुक? अंजलीबाईंचं. तूच म्हणला होता ना व की त्यांचं कौतुक कर म्हणून. हे असं शेंगा सोलून कौतुक, ते कसं काय रे? आता कौतुक कसं करायचं तेच कळत नव्हतं मला. म्हणलं शेंगा सोलून भाजून देऊया. काय तसं बी पेपर तपासताना त्यांना खाणं पिण्याचं काय बी सुधरत नाही. मग म्हणलं शेंगा देऊया. कसं शेंगानं गुळ बरोबर असलं जरा पोटाला आधार मिळतो आणि ताकद बी असते त्यात. वा रे वा माझ्या वागा, अच्छा आयडिया निकाले की तूने. हा अरे पण तू कशाला सोलत बसलायस? अरे दुकानात जायचं आणि इकडे आलेले शेंगा. तू मला सांगायचं, मी दिली असते की सोलून. अरे कौतुक मी करायचं ठरवले ना व, मग मीच सोडणार. चल भाजून देऊया. चल. आता ही बरणी अंजलीबाईंना दिली, त्यांना सांगायचं हे घ्या तुमचं कौतुक. काय सांगत बसायचं नाही, नुसतं प्रेमान द्यायचं. हा मग त्यांना कसं कळणार? कळते आपोआप. बर मला बी दे की जरा. मला बी भूक लागली. आता अख्खी बरणी असताना कशाला? अरे ही माझ्यासाठी नाही, अंजलीबाईंसाठी आहे. घे यातलं. अरे सावकाश, बहिणीच्यासाठी लयच कष्ट घ्यायलास तिकडे. हा अरे त्यांच्या कष्टांपुढे आपलं कष्ट काय बी नाही. बरं झालं गोदा काल असा. यो कप जरा ठेवा बरं जाग्यावर. थोरली सुनबाई, जेवणाचं काय करू आज? चला आपण मिळूनच करू. नग मी करते, तू तुझं काम कर. काम मी करतेच आहे गोदाक्का, पण तेवढीच तुम्हाला मदत होईल. नग तू तुझं काम सपिव. घरातलं काम आहेच की रोज करायचं. बर जेवणात काय बनवू सांग? तुम्हाला जे आवडेल ते बनवा, मला काही चालेल. आम्हासनी बी विचारत जावा कधी तर. नाही आजारी माणूस आहे घरात, त्याची काय फिकीर करा की. बर काय करू? एक काम करा गोदाक्का, भरलं वांग करा, तूर डाळीची आमटी, मसाले भात आणि गोडाला जरा शिरा. नाही बस एवढं बस. बर हे काय सुनबाई, चहा प्याली नाहीस? सॉरी, कामाच्या गडबडीत मला लक्षातच नाही राहिलं. अगं कामाच्या नादात खाण्यापिण्याचे आबाळ करू नगस. थांब मी तुला गरम करून आणून देते.
सॉरी म्हणलं की गेली लगेच उड्या मारत. आमासनी बी इंग्लिश झाडा येतंय की. काय राहणार झाली कस नोकरी लागली का? मला अडण्याला कोण देते नोकरी, आणि ते नोकरी वगैरे मला पटत बी नाही. पटत नाही म्हणत आता लय काय काय केलं की तुम्ही? लागली की नोकरी तुला? कसली नोकरी? मग हे काय? ये अरे ये शेंगदाणे आहेत, तुला दिसत नाही वय? तेच तर बायकोच्या ड्युटी लागला म्हणा एकदाच. लिस्ट मध्ये शेंगदाणे होतात ना व, नाहीतर दुसरंच काहीतरी घेऊन जायचं आणि घरात वहिनी वरडायच्या. नीट वजन करून घेतलंच ना व. किती बी काही बी कर, पण या बायकांना वाटतं की आपलं लक्ष नसतंय आणि दुकानदारानं वजनात काटा मारला असणार. भाल्या मर्दा किती बोलतो रे तू? अरे जर दम खा की. अरे मला कुणी आणायला नाही सांगितलं, हे माझं मीच नेतोय. भाल्या अरे आपल्या बायका सकाळपासून किती काम करतात, आपण बी त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अरे त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर त्यासने बी जरा बरं वाटते. मग आपल्या संकट बी चांगलं वागतात त्या. असं काय? म्हणजे मी बी माझ्या बायकोचं कौतुक केल्यावर वैताला नाही म्हणतोस काय? अजिबात नाही. जा आणि वहिनींचं कौतुक कर, म्हणजे त्यासने बी जरा बरं वाटेल. हा ती भारी आयडिया दिलीस गाड्या. आता मी बी असंच करतो. बरं जाऊ काय? पर ते शेंगदाणा कशाला घेऊन चाललाय? हे अंजलीबाईंचं कौतुक करायला. चल येतो. हा चल. शेंगदाणा घेऊन गेल्यावर कौतुक कसं होणार? राणा म्हणतोय ते खरंच आहे. तर मी पण हे सगळं बदली करून शेंगदाणाच घेऊन जातो. हिला किती बी डिस्टर्ब करा काय फरकच पडणं झालाय. नाही पण आता एवढं समजा नाटक केलंय तर काम करायला देऊन कसं चालेल हिला? आई गं! पप्पा! पप्पा! आई गं! काय झालं वहिनी? मधनच लय पाय दुखायला लागलाय बघा. अशी काही कळ मारतोय की ना की बस. खूप त्रास होतोय का? अहो मग काय लईच त्रास व्हायला लागलाय बघा. सहन होत नाही आणि वरडायला बी येत नाही. ते तुमचं पेपर तपासणीचं काम चालू आहे म्हणून कुणी आवाज करायचा नाही असं सांगितलंय ना बा मामांजींनी. नाही आमच्यामुळे उगा तुमच्या कामाचा खोळंबा व्हायला लागला. आम्ही जातोच. नाही वहिनी, तुमच्यामुळे मला डिस्टर्ब होतंय असं मनातही आणू नका. तुम्ही छान आराम करा. आई गं! तुम्ही हालू नका. खरं सांगू काय जाऊ बाई, देवाचं नाव घेतलं का नाही की थोडं बरं वाटतंय. पण आता आवाज करायचा नाही असं सांगितलंय ना व. नाही आम्ही जातोच. नाही वहिनी, तुम्ही मला डिस्टर्ब होतंय असं मनातही आणू नका. इथेच आराम करा. अहो, कसं शांत बसून राहायचं जाऊ बाई? इथं मरणाच्या कळा यायला लागल्यात बघा. कुणी असल आजूबाजूला बोलाया की इकडं तिकडं लक्ष जातंय हो. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला नक्की आराम पडेल, लवकरच बरे वाटेल. असं म्हणतायसा? आता तुम्ही म्हणतायसा म्हणून थांबतो आम्ही इथं. हं? कधी हे दुखणं बरं होणार आहे कुणास ठाऊक. चर्चा बोरिंग झाली. चल र भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली. टपरी माग रिचली क्वार्टर भावड्याला मंग बसला स्टार्टर. चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाल्या बोलव माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या सॉरी
तुम्हाला त्रास होतोय काय? डिस्टर्ब होतोय काय? सॉरी. नाही नाही, काही हरकत नाही. डॉल्बी वाल्या बोलव माझ्या डीजेला, डीजेला डॉल्बी बोलव माझ्या डीजेला, डीजेला. हे निघली घे. अरे हो बघ ना दादा, तुझ्या चालत आहे. हे बघ हे राणा देते दे दे अरे गप. काय राणा दादा, कुठे आहे दौरा? घराकडे. का गाडीतलं पेट्रोल संपलं वाटतं. नाही, हातात बरणी होती, म्हणलं चला जाऊया. 2 डाव खेळ आमच्या संगट आणि ती बरण्या इकडं. काय बरणी आणि इकडे? अरे तुम्हाला सुट्टी आहे, तुमची मजा आहे, मला लई काम आहेत. लग्नात लई कामं नव्हती, लगीन झाल्यावर लईच कामं करायला लागलायस की. ती दे बरणी आमच्याकडे 2 डाव खेळ दे. अरे तुमच्या संगत खेळायला मी काय लहान आहे वय? लगीन झाल्यावर महिन्यातच मोठा झालायस की. ती दे बरणी आणि खेळ आमच्या संग 2 डाव. नाही, मला घरी लवकर जायचंय, ते तुमचं तुम्ही खेळा. आमचं आम्ही खेळतो, ती बरणी दे आम्हाला. लई भुका लागला खेळून खेळून दे. वय दे दे की. अरे ती तुमच्यासाठी नाही, अंजलीबाईंसाठी आहे. त्यांच्यासाठीच म्हणजेच आमच्यासाठी. दे ती बरणी दे दे. ऐसा नाही सा, तुम्हाला पाहिजे असेल तर शेतात जाऊन खावा पाहिजे तेवढं. सोलत बसायचं कुठं ना कोण करणार, हेच दे आम्हाला. अजिबात नाही. अंजलीबाई घरात पेपर तपासत असतील आणि त्यांच्या अंगात ताकद नसेल तर मग तुम्हालाच मार्क देता येणार नाही. आणि मग तुम्हाला मार्क कमी पडलं तर माझ्या नावाने वरडू नका. मग जा बाबा तू जा. नापा झालो तर घरातली मारतील. आता कसं लगेच सुधारला? हा, हे बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर शेतात जावा आणि खावा, आणि सोलाल तर तुम्हाला शेंगदाणे खायला मिळतील. होय महाराजा, तुम्ही आता लवकर जावा घरी, नाही तर आम्ही नापास व्हायचं. जा 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 जा. चल. चला उठ. चल उठ रे उठ रे. हे आता तू थांबा थांबा, मी देते. जाऊबाई, खरंच जाऊबाई, तुम्ही हायसा म्हणून आधार आहे बघा आम्हाला. आम्ही काय म्हणतो, गरम पाण्यानं जर पाय शेकला तर जरा बरं वाटेल काय? हो, चंदी बी कुठं उलटली आता कुणाच ठाऊ. पण गरम पाण्याने शेकलं तर बरं वाटेल असं वाटतंय आम्हासनी. मी आणते गरम पाणी. नाही, राहू द्या की. अहो आणते. बरं. काय म्हणतोय पेशंट? आजार बरा होतोय का नाही? एवढा खुशी देणारा आजार इतक्यात कसा काय बरा करू आम्ही? तर काय बी म्हणत आहे सब, मानलं बरं का तुम्हाला. ते मास्तरनीची समधी कामं राहिली बाजूला आणि तुमची सेवा चालल्या. मग आम्ही काय म्हणलं होतं तुला? पेपर तपासताना या मास्तरनीला नाही हैराण केलं तर नाव बदल आमचं. बरं, आता टाइमपास करत बसू नगस. मास्तरीन बाई गरम पाणी आणाय गेली, तवर तपासलेला पेपर इसकटून टाक जा, नंतर गोळा कराल ती. अहो नग ताईसा, असं कशाला करतायसा? मुलं म्हणजे देवाघरची फुलं. अहो आपल्या दुश्मनापायी त्यांची भविष्य कशाला टांगलेलं? ए, आधी स्वतःच्या भविष्याचं बघ. जेवढं सांगितलं तेवढं करायचं हा चंदे. नंतर ना सांगू वाऱ्यानं उडलं म्हणून. जा 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 जा.
जात होते. मला बी शिकवणार? हो, राणाजींना शिकवेन तेव्हा तुम्हालाही शिक. चंदे, उगा टाइमपास करू नकस आणि त्यांचं काम बिघडू नकस. इकडे ये आणि आमचं पाय गरम पाण्याने शेकून दे. ये. हा, द्या इकडं. आता तुम्ही तुमचं काम करा. हा, सांगितलं तर शांतपणा करा. बस. खुल्या डोसक्याची गुबाई काय भाजून काढते काय आमचा पाय आता? हा, हळू. गोदक्का, अंजलीबाई कुठे आहेत? आले आले बायकोचं नाव होय. अरे मी समोर हाय की. माझ्या संग 2 घटका बोललास तर चालत नाही होय. तसं नाही ग, एकदा काही बरणी त्यासनी दिली की मी तुझ्या संगत बोलायला मोकळा. शेंगदाणा कशाला आणलायस? त्यांचं कौतुक करायला. कौतुक करायला? हा, कसलं कौतुक? ते सांगतो नंतर ना. आधी सांग अंजलीबाई कुठे आहेत? खोलीत आहेत. वहिनी साहेबांचा पाय मुरगळलाय. त्यासनी चालायला येईना म्हणून त्या बी तुझ्याच खोलीत आहेत. सकाळ धरणं थोरली सुनबाई तिची सेवा करायला लागली बघ. होय काय? मी आलोच. हा, वहिनी पाहिलंय मुरगळलाय काय? अहो आता काय सांगायचं राणा भाऊजी. ते जाऊबाईंचं पेपर तपासणी चांगलं व्हावं म्हणून देवाला आम्ही तेल व्हाया चाललो होतो. तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला बघा. लय दुखतोय काय? तर काय, त्यांना कळ जाते बघा डोसक्यात. ते शेंगदाणा घेऊन कुठं फिरतायसा? ते मी हे असलं भाजकं शेंगदाणा आम्हाला लई खाऊ वाटत होतं. बरं झालं आणलं सा. थँक्यू. कसं चाललंय काम? चालू आहे. आज रात्री उशिरापर्यंत होईल सगळं पूर्ण. आमच्यामुळे तसं थोडा लेटच होतोय त्यासनी. पण आता काय करणार हो, आमचा पाय बी नेमका आजच मुरगळायचा होता. आबा, काय सुंदर, कस काय पाय मुरगळला? हो आता काय सांगायचं मामांजी. जाऊबाईंचा पेपर तपासणी चांगलं व्हावं म्हणून आम्ही देवाला तेल व्हाया चाललो होतो. तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. गोदक्का म्हणत होते डावा पाय मुरगळलाय म्हणून. डावा 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 डावाच पाय दुखतोय म्हणजे मुरगळलाय. डाव्या पायाला जरा बी धक्का लागला तर सहन होईना झालंय बघा. ठणाला कळ जाते आमच्या डोसक्यात आणि उजव्या पायाला बी जरा कसर आली. म्हणून चंदीला म्हणलं की निदान उजवा पाय तरी शेकून दे. चंदे, पायाचं दुखणं लय वाईट. राणा चल गाडी काढ, कोल्हापूरला जाऊ लगेच. आणि डॉक्टर सांगेल तसं ऑपरेशन आहे तर प्लास्टर करून घेऊ. नंतर दुखणं वाढलं तर लय वाईट असते. सूरज कुठे गेलाय? बायकोची काळजी नाही होय. चल 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 तू गाडी काढ. चल. नाही 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 नग एवढ्या तेवढ्यासाठी उगा दवाखाना कशाला मामाजी? वरनं काय दिसत नाही पर आतून दुखते म्हणजे लय सिरियस आहे. काळजी घ्यायला पाहिजे. आता डॉक्टरने प्लास्टर घातल्यानंतर तुम्हाला काय पायऱ्या चढता यायच्या नाहीत. तुम्ही इथं खालतीच राहा. थोरल्या सुनबाई राहणार राहतील तुमच्या रूम मध्ये. आमचं हे दुखणं मास्तरडीच्या अंगलट येईल असं वाटलं होतं.
पण हे तर आमच्याच अंगाशी यायलंय. आता आमची खोली बी जात्या का काय हातात ना.